खून करणाऱ्या आरोपींना 24 तासात मुंब्रा पोलिसांनी केली अटक। मुंब्रा येथे एका अनोळखी इसमाचा खून करणाऱ्या 4 आरोपींना कोणताही पुरावा नसताना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे। BR नगर येथील आदर्श स्कूल दिवा पूर्व येथील बाजूच्या झुडपात एका अनोळखी इसम निश्चित पडलेला पोलिसांना आढळला। कळवा हॉस्पिटलमध्ये त्याला नेल्यावर तो मृत झाल्याचे निष्पन्न झाले। जबर मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले। त्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले। शौविक गौर श्रीमनी वय 35 वर्ष, राहणार कोलकाता, पश्चिम बंगाल येथे असल्याचे समजले। पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली असता गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की वरील मयत इसम दिवा येथील सर्व्हिस स्टेशन जवळ आला असता त्याचा आकाश भोईर, जितेश भोईर व इतर यांनी तू इथे का आलास, इथून निघून जा असे बोलण्यावरून वाद झाला। त्या कारणावरून त्यांनी मयत इसमास दांडक्याने मारहाण केली। त्यानंतर पहाटे 5च्या सुमारास सुलतान मेहमूद शेख व रितेश राजेंद्र प्रसाद राजभर यांच्या ताब्यात दिले। या दोघांनी मयत इसमास भाडोत्री रिक्षाने आदर्श स्कूल दिवा येथे घेऊन जाऊन मारहाण केली आणि बाजूच्या झुडपात टाकून निघून गेले। या माहिती प्रकरणी पोलिसांनी या दोघांना दिवा येथून अटक केली। त्यानंतर आकाश भोईर, जितेश भोईर यांना साबेगाव दिवा येथून अटक केली। 2024 रोजी मुंब्रा पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली की बौद्ध मंदिराजवळ आदर्श स्कूलजवळ दिवा या ठिकाणी एका इसमाला मारहाण करून झाडझुडपामध्ये टाकलेलं आहे। त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी गेली, त्याला ताब्यात घेतला आणि छत्रपती शिवाजी रुग्णालय कळवा या ठिकाणी नेले असता तिथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं। त्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम केलं असता त्याला मारहाणीमुळे मृत्यू आल्याचं डॉक्टरांनी कळवलं। सुरुवातीला हा इसम अनोळखी इसम होता, त्याचं नाव काय सांगितलेलं नव्हतं। नंतर त्याच्यामध्ये तपास केला असता, तांत्रिक दृष्ट्या तपास केल्यानंतर शोध घेतला असता तो शौविक श्रीमणी वय 35 वर्ष हा धालीपारा, कलकत्ता, पश्चिम बंगाल येथील असल्याचं समजून आलं। त्या ठिकाणी त्याच्या बायकोने त्याची मिसिंग तक्रार दाखल केली होती आणि ह्या ठिकाणी आला होता आणि त्या ठिकाणी तो मयत आढळून आलेला होता। त्याप्रमाणे मग मुंब्रा पोलीस स्टेशनचे EPI कोळेकर, EPI तांबे यांचं पथक, PI पाचोळकर, PI दवणे आणि सिंदीप यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकांनी तांत्रिकदृष्ट्या तपास केला, CCTVचं फुटेज पाहिलं, त्यांचे गुप्त बातमीदार लावले कामाला आणि त्यातून असं कळालं की हा इसम त्या ठिकाणी जे सुंदर चायनीज सेंटर होतं आणि एक सर्व्हिस सेंटर आहे त्या ठिकाणी बसला असताना त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणावरून 2 इसमांनी सुलतान मेहमूद शेख आणि रितेश राजभर या इसमांचा रिक्षात घालून आणून त्या बुद्ध मंदिराच्या पाठीमागं टाकलेलं होतं। त्यावरून ह्या लोकांना ताब्यात घेतलं असता या लोकांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्या ठिकाणी जे चायनीज सेंटर आणि सर्व्हिस सेंटर जे चालवतात ते दोघं आकाश भोईर आणि जितेश भोईर बंधू या दोघांनी त्याला त्या ठिकाणी का आला, का बसला आहे त्या कारणावरून त्याला मारहाण केली। तो त्यांचं ऐकत नव्हता म्हणून त्याला दांडक्याने मारहाण केली आणि त्या मारहाणीमुळे त्याला मृत्यू आलेला आहे। मुंब्रा पोलीस स्टेशनचे EPI तांबे, EPI कोळेकर, त्यांचे मार्गदर्शक PI पाचोळकर, PI दवणे आणि सिनियर PI शिंदे यांनी केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे लागलीचे चारही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांची सध्या पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे।